हाय गाईज, चला तर आपण आज पास्ता बनवूया। पास्ता बनवण्यासाठी आपण 2 शिमला मिरची, 2 टोमॅटो, 2 कांदे घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे बारीक कट करून घेतले आहेत। आणि आपण ह्याच्यात आपण पास्ता मसाला, टोमॅटो केचप घेतलेला आहे। आणि इथे आपण पास्ता शिजण्यासाठी पाणी ठेवलं होतं आणि त्यात तेल टाकलं होतं, थोडंसं मीठ, आणि ते उकळू दिलं आपण। मग त्यात आपण पास्ता टाकला आणि आपलं शिजून झालेलं आहे। हे आपण असं काढून घ्यायचं आणि एका चाळणीत ठेवायचं। ह्याच्यावर गार पाण्याचा थोडा शिंतोडा द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे की ती मोकळं होईल। नाहीतर एक ठेवली आहे, त्यात तेल टाकलं आहे, थोडंसं तेल वापरायचं, जास्त नाही। तर आपण जिरे मोहरी थोडीशी टाकूया, टाकलं की नाही कळेल, जास्त पण नाही वापरायची। त्यात आपण अद्रक लसूणची पण पेस्ट टाकली आहे, त्याने आणखी मस्त चव येते। त्यात आपण लाल तिखट टाकूया, थोडं घरगुती, थोडीशी हळद टाकूया, थोडीशी किंचित। त्यात मी सगळ्या प्रकारचे सॉस घेतले आहेत। त्यात पिझ्झा सॉस आहे, पास्ता सॉस आहे, टोमॅटो केचप आहे, पावडर टाकत आहोत, पास्ता मसाला पण आहे याच्यातच। चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण। ते उकडून घेताना त्यात पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसंच मीठ लागेल। मुलांना बाहेरचा पास्ता देण्यापेक्षा घरी करून दिलेला कितीही चांगला, कारण बाहेरचं खाऊन मुलांचे पोट बिघडतं। तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की असं होईपर्यंत। आपला कलर तर छान आलाय, ते असं टाकून घ्यायचं ह्याच्यात। बघा, आपला पास्ता खूपच छान दिसतोय, बघताच खावंसं वाटतंय। मुलांना भाजी पोळीपेक्षा अशाच गोष्टी आवडतात, पिझ्झा, पास्ता। मग आपण घरी करून दिलेलं केव्हाही चांगलं राहील मुलांच्या आरोग्यासाठी। हा आपला पास्ता रेडी आहे। आता आपण सर्व करूया, मुलांना आवडतो का ते पाहूया। मुलांना आवडेलच। एकदा घरचा पास्ता खाल्ल्यानंतर बाहेरचा पास्ता खायची मुलांना इच्छा होणार नाही। चला तर मग सर्व करूया, हे आपण सर्व करूया। अशा प्रकारे पास्ता आपला तयार आहे। कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे ते।